नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर, स्वच्छ, प्रगत आणि प्रेरणादायी गावाची सफर. आणि ते प्रेरणादायी गाव म्हणजे सौरग्राम माण्याची वाडी. मित्रांनो, हे गाव फक्त सुंदरच नाही तर कामानेही संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केलेलं गाव आहे. या गावाच्या प्रगतीमागे मोठा वाटा आहे आदर्श सरपंच स्वर्गीय तात्यासाहेब संपतराव माने यांच्या दूरदृष्टीचा, मार्गदर्शनाचा आणि प्रेरणादायी विचारांचा. त्यांच्या नेतृत्वातून, लोकाभिमुख कामातून आणि विकासाच्या ध्यासातून माण्याची वाडीने प्रगतीची वाट धरली. आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गाव विकासाच्या नव्या उंचींकडे वाटचाल करत आहे. माण्याची वाडी हे महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील पहिलं सौरग्राम म्हणून ओळखलं जातं. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून या गावाने विकासाचा नवा आदर्श उभा केला आहे. गावातील अनेक ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करून वीज बचत, पर्यावरण संरक्षण आणि स्वावलंबनाचा सुंदर संदेश दिला आहे. पण एवढंच नाही मित्रांनो, विकास कामे, स्वच्छता, लोकसहभाग, शिक्षण आणि विविध उपक्रमांमुळे या गावाने जवळपास 75हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. ही गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गावातील श्रद्धास्थान असलेलं श्री वडजाई देवी मंदिर, सुंदर तात्यासाहेब माने बाल उद्यान, गावातील ओपन जिम, तसेच मुलांसाठी अप्रतिम सुविधा असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच गावाची ग्रामपंचायत, स्वच्छता, विकास कामे, लोकसहभागातून उभे राहिलेले उपक्रम, गावकऱ्यांची एकजूट आणि या गावाचा आदर्श प्रवास आपण व्हिडिओत पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यस बसायला पण जागा इकडे बघ. हो, काहीतरी आहे तिकडं. काय आहे तिथं? बसायला जागा. हा, बसायला जागा आहे. आणि इकडं काय आहे? ते बघ, काय तो दीपमाळ. दीपमाळ आहे, दीपमाळ. बघ मंदिर किती उंच आहे. बघ श्रेयस, वर किती वर आहे, उंच आहे का नाही? दिसत नाही का? इथं पूल, इथं पूल कसा केलाय बघ, आहे ना? पूल मस्त केलाय ना इथं, स्टायलिश पूल. इथं कसं केलं बैलगाडीच्या चाकाचं. मंदिरातून बाहेर आल्यानंतर गावाच्या मेन चौकामध्ये आम्हाला हे 2 बोर्ड दिसले, माझी वसुंधरा, माझी माण्याची वाडी आणि आय लव्ह माण्याची वाडी. पुढे गावातील
प्रत्येक घराच्या भिंतीवर अशी सुंदर सुंदर चित्र रेखाटलेली आम्हाला दिसली. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच आम्हाला ही ओपन जिम दिसली. या जिमवर बरीच मुलं व्यायाम करत होती. नंतर श्रेयसने मला हाक मारली आणि श्रेयस आणि सर्वजण हे एका स्कूटरवर बसलेले आहेत, हे दिसतंय बघा. तर अतिशय सुंदर अशी एक स्कूटर इथं बनवलेली आहे, ज्या स्कूटरवर 4 ते 5 जण बसू शकतात. कदाचित ही स्कूटर मुलांना आनंद घेण्यासाठी बनवली असावी किंवा इथे बसून फोटो काढण्यासाठी बनवलेली असावी. नंतर पुढे एक सुंदर अशी शाळा पाहावयास मिळाली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेची वाडी. तर या शाळेचं वैशिष्ट्य बघा, या शाळेच्या मैदानावरच अतिशय सुंदर प्रकारची लहान मुलांना खेळण्यासाठी साधनं उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झोके, विविध प्रकारच्या घसरगुंड्या आणि अशी अनेक साधनं इथं अवेलेबल करण्यात आली होती, ज्याचा उपयोग करून लहान मुलं अतिशय चांगल्या प्रकारे खेळाचा आनंद घेऊ शकत होती. तर बघा, शिक्षणाबरोबरच खेळाचाही इथं बारकाईने विचार करण्यात आलेला दिसून येतो. श्रेयस आणि सर्वांनी इथं या सर्व साधनांचा पुरेपूर आनंद घेतला. छान वाटतंय का? श्रेयस, तू कशात बसलाय? घोडा आहे तो? मजा येते का? तू इकडे जा बस की. उजवा पाय टेकवायचा, असं करायचं, असं करायचं, माग आल्यावर असं टेकतो माग. थांबू, चक्कर आली. असं घोडा आहे तुझा? घोडा आहे? घोडा आहे? चिवत्या घोड्यावर बस बरं. मज्जा नाही अडवत. श्रेयस मस्तच करतोय. कुठं चाललाय घोड्यावर श्रेयस? हा, सातारला चाललाय का डेबेवाडीला? किती सुंदर आणि रंगीबेरंगी साधनं इथं मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलीत पहा. अशी साधनं शहरांमध्ये एखाद्या मोठ्या पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये पाहायला मिळतात, पण इथं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये यांनी ही सर्व साधनं मुलांसाठी उपलब्ध केलेली आहेत. मला तर लय आवडायचं. बघ, ए कुठं आला श्रेयस? अरे कुठं आलास तू बाहेर? त्याच्यात ना आलास? काय मध्ये बोगदा एक काय? बोगदा आहे बोगदा. बघू आलं खाली. आलं आलं पण जाता येते, हाय पण भरलाय आता बॅरल. होत राग लय अवघड म्हणजे चिव पण आली. टॉयलेट चिव येते का मजा तुला? बघा चिव आम्ही एवढी माणसं. शेज आला इथं बोग देत नाही, बोग देत नाही, बोग देत नाही, बोग देत नाही. आला बाहेर, बॅरल बसला आला बाहेर बोग देत नाही, आला बाहेर बोग देत नाही. बऱ्यापैकी आता जरा झाले कमी, पण पहिल्यापेक्षा कंटिन्यू पाणी ठेवत नाही. घराचं पहिले मी कसं म्हणलं
आता सांगितले पण 7:30 पर्यंत वगैरे पाहुणे यायचं ना. आईला म्हणलं तुम्हाला बसायचं. आई डॉक्टर बसा की बस की त्याच्यावर. बसा की तर. बस तिथं एक पिवळ्या चालू कलरची ट्रॅक्टर. गाडी दिसते बघा. तर ही ट्रॅक्टर सारखी दिसणारी गाडी अतिशय सुंदर, आणि या गाडीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून फोटो काढलेले आहेत, चिवने, आजीने आणि श्रेयसने. इथं वर खाली करायचं. हा? आहे ना? सायकल कशी आहे बघ. सायकल बियाणे सांभाळायचं आहे बरं काही. हो छान आहे का नाही. तिकडे चला आता. हे तिकडे चल की जरा. चला चिनू इकडे चिनू इकडे. अगं बॅग कुठे हा. ठेवला मोबाईल. ये बाळा ते पडायला पडलो. त्याला तिकडे बसायला. ए श्रेयस चल. बस. चिव हळूच शिव तिकडे बस ग तू. चिव जा हळूच तिथं बस. हळूच बस हं. हळूच बस ना तर तो जाईल वर. डायरेक्ट तो वरच होईल तिथं. हळू 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 कर. हा हळू बस हा. हा. बस सांगा. अगं बाई. अय्या श्रेयस वर आला. हा. हा. परत खाली. खाली वर खाली कसं काय चिनू. वर खाली. मस्तच मज्जा येते का. मजा श्रेयस. श्रेयस मजा येते का. अरे वा छानच मजा येते. चला तर तिकडं. अंगणवाडी आई ती अंगणवाडी ती पण छान आहे. अहो त्यांना दाखवून आणू का मी. तुम्ही ती व्यायामाचं बघताय का पण video? नाही ना चल की सगळं बघूया की आपण. ये कुठलं व्यायामाच ते. अंगणवाडी दाखवायची होती आईला. आणू का दाखवू? तिथं वय असते ती. बरं चला तिकडे जाऊया मग आपणच जाऊया तिकडं. उतरव श्रेयसला उतरव. अंगणवाडीत जाऊया चला. अंगणवाडी पण छान आहे बघण्यासाठी. हे बघा परस बघ कशी केली. इकडून पडती बाळा. दगडी पडती. तिथलं जरा 2 मिनिटं सांग की व्यायामाचे. लगेच जाऊया. व्यायाम कसा करायचा ते. काही पुढे उशिराने गुप्त गेलं जाऊया मग. जाऊ दे. आता काय आल्यावर करायचं आम्हाला तर काय माहिती म्हणून. आज आम्ही जाऊ बघ कसं करायचं. काय इथं घाण आहे. घरा आहे आई. हवेशीर किती. हे बघ आता दाखवलं तुला. पाहिलं ना हो? हा पायाने फिरवायचं. अय्यो. इथं ओपन जिम पाहत असताना आमच्या मॅडमना त्यांचे विद्यार्थी हेमंत माने जे याच गावातील आहेत ते भेटले, आणि त्यांनी पुढील व्हिडिओमध्ये आम्हाला या गावाविषयी बरीचशी माहिती सांगितली. गावातल्या लोकांना व्यायाम करण्यासाठी. हा हा लयच भारी केलंय हो सगळं. आज आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे बघायला. आहे का नाही. दररोज करतात का लोक व्यायाम. हा सगळी का सकाळ संध्याकाळी येत असतील लोक. कुठेतरी आता टाइमपास करायचा ह्याच्या- म्हणजे आपली. ह्याच्या- श्रेयसच्या आजीनेही या ओपन जिममधील विविध साधने इथं पाहिली आणि इथं थोडा व्यायाम केला. कमरेचा व्यायाम, मणक्याचं सगळं व्यायाम आहे का नाही. हे सगळं गावने तिथूनच केलं है ना. होय. आता हे जेव्हा पाय ठेवायचा बघ असं. नीट ठेव 2 पाय पुढं मागे जातं. पहिल्यांदा नीट धर वर. आणि त्याच्यावर पाय ठेव आणि एक पुढं आणि एक मागं. इथं वर धर इथं वर.
वर धर. हा आता पडणार नाही. एक एक पुढं आणि एक माग पाय. एक पुढं कर की, एक पाय आणि एक माग. हा तसं. हं? असं. मग म्हाताऱ्या तरुण मुलांचं सगळ्यांसाठी चांगले. झाल्यावर येणार की सवय झाल्यावर. बेगवाडीत आणले. सातारा गाव आहे पण देसवाडीत असतं. आता हे तसं जातं, फिरायचंच आहे तसं ह्याच्यावर. हे तिथं धरायचं पुढं आणि दोन्हीकडे पाय ठेवायचं. हां आणि ते पुढं मागं, एक पाय पुढं एक पाय मागं असं. हां असं. आता ही तुला जमायचं नाही. ह्याच्यावर असा पाय द्यायचा. बघ जमतंय का? ह्याच्यावर बस की, ह्याच्यावर बस इथं, तिकडं पाय टाकून. हां दोन्हीकडे पाय टाक की, पलीकडे पाय टाक. त्याच्यावर ठेव पाय. आणि आता ही मागची जी सीट आहे का नाही, ती वर उचलायची. त्यानं अशी रेटायचं. ही रेटायचं. हां आणि कुठं रेटते? ही हित नाही का ना, इथून हे असं मागं येतं. ही सीट. हां ही असं वर उचलायचं. उचल की वर, पायानं रेट की ना, हातानं उचल असं. कळलं का? हा हा. मनक्याचं कर पुढं. हां आलं का लक्षात? तिकडे तुला लागतो का आता ही सौरग्राम. आता ही सौरग्राम म्हणजे काय माहिती आहे का? ही जी वर बसवली का नाही सगळं, दिसते का? सोलर. हे त्यांनी प्रत्येक घरावर बसवलंय. म्हणजे गावातली एक पण घर असं नाही की त्याच्या घरावर बिल सोलर. ते भारतात ह्यांच्या गावाचा नाव ही झालेलं आहे. हां की प्रत्येक घराला सौर पॅनल बसवलेले. मोफत दिलं का त्यांनी सोलर ते बसून? मोफत नाही म्हणजे काहीतरी असेल, त्यांनी स्वतः बसवलं असेल किंवा सरकारतर्फे काय मदत असेल. आणि त्याच्यामुळे सौरग्राम मान्याची वाडी असं लिहिलं. इथं पाणी पण भेटतंय बघ. इथं 1 रुपया 2 रुपये टाकून. हे. चला चिऊ तिकडे आहेस का तू? श्रेयस इकडं बघ कसं आहे. हो किती काय श्रेयस. श्रेयसला पण येते. श्रेयसला येते बघ. हो इथं काय आहे बघ. श्रेयस हो इथं काय बघ. इथं काय बघ. त्याच्यात कचरा टाकायचा आत. चांगले ना. इथं पण कचरा टाकायचा आहे बघ. इथं पण कचरा टाकायचा. आणि इथं ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्र, ग्रामपंचायत मान्याची वाडी. चावी आहे का त्यांच्याकडे? होय का? सौरग्राम म्हणजे सगळे सौर पॅनल बसवले ते. हां हो त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. मान्याची वाडी ग्रामपंचायत, निर्मल ग्राम मान्याची वाडी, की त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे पुरस्कार. देश पातळीवरील ग्राम ऊर्जा स्वराज्य तसेच नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त. देशात भारी मान्याची वाडी. देशात भारी मानायची वाडी होय. देशात की नाव झालेलं आहे त्यांचं. होय. या गावातील रस्ते तुम्ही पाहू शकता. या गावातील कोणत्याही रस्त्यावर तुम्हाला कसल्याही प्रकारचा कचरा दिसणार नाही. गावातील जी गटर आहेत ती गटरही अंडरग्राऊंड आहेत. आणि गावातील प्रत्येक घराच्या भिंतीवरती अशी सुरेख प्रकारची चित्र जी आहे ती रेखाटलेली तुम्ही पाहू शकता.
हेमंत माने जे आमच्या मॅडमचे विद्यार्थी आहेत, त्यांचे वडीलच या ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही ग्रामपंचायत ही आतून कशी आहे ती दाखवली. पंचायत लर्निंग सेंटर तशी ग्रामपंचायत बघा. म्हणजे ठरवलं तर प्रत्येक गाव अशा प्रकारे सुधारणा करू शकतं. हां एवढंच आहे का? जिम आहे. हा हे अजून वर आहे डबल लेवल. होय का? हा. गेस्ट ते हाऊस काय- पण आहे वर. जिम आहे. सर्व गावच्या लोकांची एकी असेल ना. हो हो. बरं, किती 2011ला जी जनगणना झाली का हा. नाही त्यानुसार आपल्या गावची लोकसंख्या 450 ते 500च्या आसपास होती. हा. आता आपलं वोटिंग जवळजवळ 600च्या आसपास पडतं. त्याचं जर आपण रेशो जरी काढला पोलीस रेशो जरी पकडला तर आपल्या गावाला आपली जी लोकसंख्या आहे ती कमीत कमी 900च्या आसपास तरी असणार. सुरुवातीला गाव वर्गणीतूनच तुम्ही सगळं केलं असेल काय काय? हो गाव आहे ना. नंतर- 2001 साली आपण सुरुवात केली ग्रामपंचायत. हां हां मग त्यावेळी सगळ्यात पहिले सरपंचांचं स्वर्गीय तात्यासाहेब संपतराव माने म्हणून होते. होय ना. त्यांनी सुरुवात केली. बरं त्याच्यानंतर मग ती सुरू झालं तर सुरू झालं. मग 2003 साली सगळ्यात पहिला आम्हाला भेटलेले म्हणजे 100% हागणदारी मुक्त निघाले नवीन नवीन हा, ज्यावेळेस हा, सुरू हा. केली. मग तिथनं पुन्हा संत गाडीवा ग्राम स्वच्छता अभियान मग तिथनं ती लिंक लागली की चालूच राहील. ते लोकांना एक ते पुरस्कार कुठले कुठले मिळाले आतापर्यंत? पुरस्कार कुठले कुठले मिळाले ते? तर तसं बघायला गेलं तर 200 पेक्षा जास्त पुरस्कार जास्त. आहेत आता. जर मेजर बघायला गेले म्हणजे राज्य पातळीवरल्यांनी आपल्या जवळून पण. हम्म, हम्म. राज्य पातळीवर आणि देश पातळीवर तर 78 पुरस्कार होतात. 78. हो. त्याच्यात आता देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून आपल्याला एक त्यामध्ये ह्यांच्या गोष्टी राष्ट्रपतींच्या हस्ते भेटलं आणि एक अजूनही भेटलेलं ग्राम स्वच्छता अभियानाचं ते आपल्याला आपले एपीजे अब्दुल कलामांच्या हस्ते त्यावेळी आता किती लोकसंख्या आहे गावची? आता 900च्या आसपास जाईल. 900च्या कारण आसपास. त्याच्यानंतर जनगणना केलेलीच नाही ना. केलीच आता नाही. होईल. आता आता होईल. म्हणजे करायचं म्हणलं तर प्रत्येक गाव अशा प्रकारे गावात टोटल नाही का, करू शकतात. 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत प्रत्येक चौकात. गावात एंट्रन्स आणि एक्झिट एकच. तुम्ही आता गेट नाला का नाही हा. तिथनंच एंट्रन्स आणि तिथनंच तिथनंच exit. एक्झिट. तेच आहे. दुसरे कुठं नाही. तर माझे गाव आपलं 100% सोलार. आणि इलेक्ट्रिसिटी पण लोकांना हो, फ्रीच आहे ना. आता एक आपलं सोलार सिस्टीम कशी केली आपण ऑन ग्रीड सोलार केली. ऑन ग्रीड सोलर याच्यात आपण आता युज करतोय एमएससीबीची. बरं. पण आपण जी जनरेट करतो एक्स्ट्राची सोलर ती पुन्हा एमएससीबी ला आपण देतो. देतो. त्याच्यात एमएससीबी आपण कॉस्ट कटिंग हा, करतो. हा. समजा माझं 4 युनिट वापर असेल मी बनवलं असेल 5 युनिट बरं. उलट एमएससीबी मला ते एक्स्ट्रा 1 युनिटचं पे करतो. बघा लाईट बिल नाही येत घेतलं लोकांना. म्हणजे लाईट बिल आपण याच्यात नाहीच. काय केलेलं माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण 2 बक्षिसं घेतली ना कंटिन्यू 50-50 लाखाची. मग ते 1 कोटीचा निधी आमच्यापाशी होता. बरं. मग मला तर माहित नाही म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की स्वतः शासनाने गव्हर्नमेंटनं आपल्यासाठी तो GR चेंज केला. बरोबर. मग ती बक्षिसातनं जिंकलेली रक्कम आहे. हा. त्याचं त्यांनी कसं हे केलेलं विभाग केलेले की तुम्हाला एवढे एवढे झाड म्हणजे 10,000च्या आसपास झाडं प्लांट करायला लागतील. बरं. 20% रक्कम जी असेल ती गावच्या म्हणजे ग्रीनरी जी हा. आहे त्यालाच वाढवण्यात लावावी लागेल आणि उरलेली रक्कम जी गावच्या विकासात. पण आता सोलार म्हटलं की आपल्याला ती प्रायव्हेट आली ना म्हणजे मी कंझ्युमर आहे ऍज अ कंझ्युमर ग्रामपंचायतीचा निधी मी वापरू शकत नाही हा. ना. गव्हर्नमेंटनं आपल्याला पहिल्यांदाच असं केलं असेल की GR चेंज केला आपल्या गावासाठी की 90% जी रक्कम आहे ती ग्रामपंचायत पे करेल आणि 10% रक्कम जी आहे ते कंझ्युमर पे करेल. छान छान. मग आपण त्यावेळी काय केलं की ह्याला हे केलं आपण टेंडर पास केलेलं कंपनीला की आपलं असं आपली हे आहे सोलारची आपल्याला ऑन ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉल करायचं म्हणून टाटा कंपनीचं आपलं टेंडर पास झालं त्यावेळी. बरं. त्याच्यातून आपण हे सेव केलं. त्याच्यात पण काय झालं की पर सबसिडी आता 1 केवीचं युनिट आपल्याला सफिशियंट असतं. मग 1 केवी युनिट मधलं आपल्याला काय झालं की 32,000 रुपये सबसिडी मिळते. 32,200च्या आसपास. 1 लाखचा प्लांट असेल तर त्याच्यातली 32,000 सबसिडी मिळते. मग लोकांनी काय जेव्हा ग्रामसभा भरली तेव्हा लोकच काय म्हणते जर ग्रामपंचायतीने 90,000 भरले असतील तर ते 32,000 वरती आमचा अधिकार कसा. हा. त्याच्यावरती पण काय केलं सगळं 32,000 जे आहे ते लोकांनी ग्रामपंचायतीने आणले आणि ते आम्ही प्रायव्हेट खात्यावरती एका भरून टाकले. म्हणजे ग्रामपंचायत एक सदस्य आहे आणि स्वतः तो कंझ्युमर असं जॉईंट अकाउंट ओपन केलं छान. आणि ते पैसे आपण त्या खात्यामध्ये टाकले. आता येणार जे व्याज आहे मॅडम येणार जे व्याज आहे त्याच्यातून माझी घरपट्टी जाऊन तुम्ही किती जाऊ शकते आपण 1,500 ते 2,000 पाणीपट्टी वगैरे करून. आता 30,000ला कसं पण नाही म्हटलं तरी 2 ते 3,000 रुपये व्याज वार्षिक आपल्याला मिळतं. ते 3,000 व्याज जर आपण हे केलं माझी घरपट्टी असेल 1,500 ते 1,500 कॉस्ट कटिंग महिन्यात झालं बरोबर. आणि दिपवाळीला मला उरलेले 1,500 बोनस म्हणून मला दिलं. बघा घरपट्टी पाणीपट्टी भरायची गरज नाही लाईट बिल नाही. छान. काय भरायला कुठल्याच गावातल्या माणसं पहिलंच गाव असेल. नाला पण आपण 24 तास पाणी देतो.
होय ना 24 तास पाणी सगळं पाणी उन्हाळ्यात टीसीएल पण. मेडिकल उन्हाळ्यात टीसीएल मेडिकल आपलं पाणी असतं. तुम्ही नळाचं पाणी पण पिऊ शकता, तरी पण आपण फिल्टर इन्स्टॉल केलेलं आहे. गावामध्ये आपली स्वतःची दूध उत्पादन संस्था आहे पंचायतीची, संपूर्ण ती महिलांद्वारे चालते. हा 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 ते 250 ते 300 हे प्रोजेक्टर lab प्रोजेक्टर सगळे आपल्या मीटिंग इथं वगैरे काय करायची असेल शेतकऱ्यांना ट्रेनिंग वगैरे द्यायचं असेल तर इथूनच ते देणार. कसं असतं, आपण कौशल्य विकास प्रशिक्षण देतो. महिलांना पण कापडी पिशव्या बनवणे, कागदी डेकोरेशनचं साहित्य बनवणे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं चकली वगैरे असेल करणे, म्हणून ते केलेलं आहे. छान Guest house चं under construction चं आहे का? चालू आहे, चालू आहे. बघूया हो. या. हे अशा तयार केले का लावायसाठी हा ते केलेलं आहे. आता हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे का नाही, त्याच्यामध्ये असं पॉईंट्स आहेत 5.5 स्मशानभूमीची बैठक व्यवस्था वगैरे. मग ते सगळ्या ह्याच्यावरती जितके आपले हे असतील ते लावा. तितके आपल्याला गुणांकन मिळतं आणि ते गुणांकन बेसवरती ते बक्षीस आहे. बरोबर. CEO येऊन गेले ना हो गावामध्ये. नागराजन मॅडम. छानच बरं का. अशा थीम असतात. आता ही थीम बघताय तुम्ही, माझी वसुंधरा अभियान, सेल्फी पॉईंट म्हणून आपण सांगतो. मग या अशा गोष्टींना गुणांकन असतं. आता तुम्ही आलेले तिथे बैलगाडीचे ते चाकांचं आहे तिथं. हो हो. अशी वसुंधराची गुणांकन असतात, ती सेल्फी पॉईंट. लोकांना तुम्ही वसुंधरेसाठी प्रोत्साहित प्रोत्साहित. करता. लोकांमध्ये बरोबर हा, आहे. ते आपण- तिथे एखाद्यानं समजा सेल्फी काढला तर तो नाही, शेअर केला आता तर सगळ्यांना त्यावेळेस कसं आहे, ते ऍक्च्युली ह्याच्यासाठीच आहे. आपण जेव्हा हे करतो फोटो थीम वगैरे काढतो, त्याचा फोटो काढून आपण लगेच त्याला अपलोड बरोबर. ते डेट टाइम वगैरे असतात आणि त्याचा ऍक्च्युली आपण फोटो जर अपलोड केला की कोणत्या ग्रामपंचायतीनं फोटो वगैरे अपलोड केलेला म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट होती. आता इथं मी काय म्हणतो इथं पेटंट होऊन जातं. हे रस्ते वगैरे हे सगळे स्वच्छ दिसत आहेत ही- मग हो, ते ती- दररोज दर मंगळवार आपला पाळीव दिवस असतो सार्वजनिक ठिकाणांचा. हां मग त्या दिवशी सगळी गावातली लोक एकत्र जमतो आपण आणि गावातली जेवढी सार्वजनिक ठिकाणं असतील ती स्वच्छ करायची. स्वच्छ करायचे. आणि हे स्वतःवरती ते कॉम्प्लिमेंटरीच आहे. माणूस उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अंगण स्वच्छ करतो. बरोबर. आता आम्ही फिरतोय गावात पण आम्हाला असं कुठं दिसत नाही कुठं कचरा आहे किंवा काय. इव्हन आपले जे रस्ते पण सगळे शेतातली पण जितपुरे असतील, हे माझं शेत असेल तर असं शेतातून रस्ता राहतो. अडचण अजिबात नाही कुठल्याच गोष्टी. याच्या पलीकडे आहे का अजून? हाय की या आपण. पुढे हेमंत माने यांनी संपूर्ण गाव आम्हाला फिरवून दाखवले आणि गावाबद्दल विविध माहिती त्यांनी आम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिली. योजनेपूर्वी आणि त्या सगळ्या योजनेनंतर असे थीम वगैरे आपण टाकलेले. होईल का? हो, किती छान. हे पहिलं घरण आता यानंतर झालेलं आहे बांधणी. असे 500 वॅटचे आहेत ना, एक प्लेट आहे. आता 500 वॅटच्या 2 प्लेटा लावलेल्या असतात. ते 1 किलो वॅटचा पूर्ण प्लांट, 1 केवीचा पूर्ण प्लांट आहे. मग त्याला पण काय केलं, त्यांनी आधी सर्वे केलेला गावामध्ये की कोण किती प्रमाणात लाईट यूज करते. मग त्यावेळेस काय आलं की 1 किलो सफिशियंट आहे. म्हणजे ग्रामपंचायतीला आपण 5 किलो वॅटचं टोपलं बसवले आणि जे खालनं आपण पाणी म्हणजे जे पाणी वगैरे करतो बोर आहे त्याला पण आपण मग अशा पण बघितली ती खुली व्यायामशाळा तीच ना. मग अशा पण बघितली तिथं ती खुली व्यायामशाळा इथं दिलेलं आहे ते शाळेच्या खुली इथं. व्यायामशाळा पण आहे, क्लोज जिम, आपलं इंडोर जिम पण आहे अवेलेबल आपल्या गावामध्ये. लायब्ररी आहे. पुन्हा आपले जे आशा वर्कर असतात गावच्या त्यांना एक वेगळं उत्पादक संस्था. बीएलओ मॅडम असतात जे वोटिंग कार्ड वगैरे त्यांच्यासाठीचं वेगळं ऑफिस. रिपोर्टर मॅडमांसाठी वेगळं आणि रोजगार सेवक जे असतात. आता आमच्या गावामध्ये जवळजवळ लोकांना नाही रस्ते वगैरे बनले. त्या रस्त्यावर पण जे बेरोजगार माणसं आहेत त्यांना आमच्या गावचे रोजगार सेवक आहेत, त्यांनी जवळजवळ महिन्याला 15,000 ते 16,000 रुपये इन्कम करून दिले रोजगार. अशी आपण प्लास्टिक संकलन केंद्र केले, हेच घेणार जाळी बनवले. याच्यामध्ये फक्त प्लास्टिक दिसणार नाही, इतर कुठंच नाही. जो आणि आजूबाजूचे भंगारवाले त्याला प्लास्टिक वगैरे गोळा करणारे त्यांना ते क्लिक झाले की आपण इथे ते गेलो की आपल्याला फक्त प्लास्टिकच मिळणार. तिथून ते घेऊन जाणार, ते स्वतः येतात, त्यांचे ते प्लास्टिक बाहेर काढतात आणि घेऊन जातात. पुन्हा ते ते आपण टाकायचा पण असे प्रश्न येत नाही. 3 ॲडॅप बनवलेले. किती मग त्याच्यात एक ओला कचरा, एक जाळा म्हणजे सुका कचरा आणि इलेक्ट्रिकल वेस्ट म्हणून एक तिसरं केलेलं. म्हणजे शेड खाली दिसतंय ते ते तीन शेड दिसत आहेत ते. गाडी फिरते का गावात? हो, घंटागाडी आहे की आपल्याला आपले पाटण पंचायत समिती आहे का नाही, पाटण पंचायत समितीने आपल्याला हे केलेलं म्हणजे ती गाडी गिफ्ट केलेली. म्हणजे त्याच्यामुळे ती घंटा गाडी ती पण इलेक्ट्रिकलच आहे. कोण पण मंगळवारी ज्याची पण इच्छा असेल ना ते येतो, त्याचा जो सकाळी फिरवून पुन्हा हाय अशी जागे होती. त्यासाठी पण असे नंबर वगैरे असतात. नाही नंबर वगैरे नाही, कोण पण येतो इच्छेनं. ह्या लाईट आहेत त्या सगळ्या सोलरवरच. हो सोलर
म्हणजे ऑन ग्रीड आहे आता एमएससीबीची ते तिथं सोलर दिसतंय त्याच्यावर चालतंय ना ते तिथं सोलर दिसतंय ती सीसीटीव्ही कॅमेराला आपण तिकडे ते रिग्रेट केलेलं आहे बरं म्हणजे ते इंटरनेट त्याला प्रॉपर हे व्हावं कारण इथनं एवढ्या लांबपर्यंत ते वायर कनेक्शन होऊ शकत नाही बरं 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 त्याच्यामुळे असे सीसीटीव्ही आपण लावलेले आणि हे असे डबल स्पीकर लावलेले डबल चॅनल स्पीकर त्याचं काय त्याचं गावची अनाउन्समेंट असेल हां म्हणजे जर गावात कुठल्या महत्वाच्या ह्याच्यावरती बैठक होणार असेल तर बरं. इथे आणि सकाळचं भक्तिगीत असेल राष्ट्रगीत असेल त्याच्यावरती लावतो आपण साडेसात असे सीसीटीव्ही किती आहेत गावात 14 म्हणजे पूर्ण गाव कव्हर केलंय त्याच्यामध्ये जनावर असतात लोकांच्या बरं जनावर काय लोक येतात जनावर आपल्या घरापुढे वगैरे धुणे किंवा वड्यावरती जाऊन धुणे हम्म. मग ते जनावर ते आपण केलेलं आहे ते आपले म्हणजे जनावरांची ब्युटी पार्लर म्हणून एक थीम आपण बरं म्हणजे तिथं जनावर जनावर हे करायचे तिथं जाऊन धुवायचं डायरेक्ट तिथं आणणे कॉक चालू करून धुणे म्हणजे बराच तू खूप विचार केलेला आहे बारीक बारीक जनावरांचं पण आपण म्हणतो ती घाण वगैरे आपण असते, स्वच्छ बरोबर. करतो ती गंध पुन्हा तशीच पसरते नाही तर आम्ही बघ इतकं आपण फिरलोय पण कुठं असा काहीतरी कचरा टाकलाय काहीतरी दुर्गंधी येते असं कुठंच नाहीये झाडं वगैरे लावली 100% आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे हम्म. हे तुम्ही ज्या पाईप वगैरे लावून बघल्या हम्म. तर याच्यात पण आपण लोकांना निधी बनवून देतो त्याला जवळजवळ 3200 ते 3300 रुपये निधी मिळतो ते रोजगार सेवकांनी काय सांगितलं की मला बरोबर ह्या पाईपचं काय केलंय सांगा बरं हे काय केलंय पाईपचं म्हणजे पत्र्याचं पाणी जे आहे हा. त्या पाईपद्वारे आणि जी जमिनीमध्ये मुराव मुराव ह्यासाठी हे पाईप त्यासाठी केले तर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे सगळ्या गावाच्या घरासाठी केलं 100% पाणी जिरवा हो कारण मोहीम. कसं आहे, आपले जरा तुम्ही लक्ष दिलं तर आपल्या डोंगराला जवळ लागू नये बरोबर. पाण्याचा साठा आपल्या इथं थोड्या कमी प्रमाणात हम्म, हम्म. वाहून खाली जाते ते आपण घर बांधले हे अरे वा छानच बरंच झालंय की तरी काम आता काय झाले 29 तारखेपर्यंत होय ना की आता इथनं पुढं आपले पानंद रस्ते चालू आहेत बरं. असेच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण शेतांपर्यंत शेतांपर्यंत नेलेत पूर्ण शेतांपर्यंत पुढे करू. इथून पण वरती आहे नाही नाही इथं स्टॉप स्टॉप हे शेवटचं घर इथून खाली अजून आहे काहीतरी. इथून खाली आहे पण हे असंच म्हणजे असंच असंच आहे सेम ठीक आपले 4 केले म्हणजे माझ्या पप्पाने त्यांचं भाऊ असं आपण केलेलं आहे 2 BHK मध्ये ते केलेलं आहे एकत्रित केलं खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे तर म्हणजे असं मला फोन वगैरे मला माहित नाही तुम्ही मला फोन लावला असता का नाही सकाळी तुम्हाला म्हणजे सरपंचांची पण भेट करून दिली आहे ना त्यांना अजून तुम्हाला सविस्तर माहिती आता कसे वडील कर्मचारी असले म्हणून आम्ही पण मुलं पण त्याच्यात सहभागी असतो आता कोण गाव बघायला जरी व्हिजिट द्यायला आलं बाहेरचे लोक तर त्यांना आम्हीच गाईड करतो आता गाव वगैरे दाखवून पुन्हा ग्राउंड काय असतं त्याचे क्वेश्चनची उत्तर मला काय विचारायचं गावात असं म्हणजे एखादं कोणतरी असतो की त्याच्या विचारातून सगळे पुढं तेच थोडंसं हे सगळ्यात झालं सुरुवातीचं म्हणायला गेलं तर टाकेसाहेब संपतराव माने ते आता शिक्षक संपतराव होते माने. बरं आणि त्यांनी 2001 साली जेव्हा म्हणजे ग्रामपंचायत आम्हाला वेगळी म्हणजे त्यावेळी काय होतं की 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत मंजूर होणार अशी होती बरं. मग जसं ते 300+ क्रायटेरिया झाला म्हणजे अंमलात आला नाही हम्म. तशी 2001 साली आम्ही ग्रामपंचायत स्थापन केली बरं त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जो पाया बांधून दिला तिथं पुढं त्याच्यावरती तिथून चालू आहे चालेल अनफॉर्च्युनेटली 2005 मध्ये त्यांचं ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं अरे पण तोपर्यंत त्यांच्या मागोमाग आमच्यात सध्याचे सरपंच रवींद्र आनंदराव माने बरं मग त्यांनी तिथून पुढे त्यांचे ते हाय असे ते पुढे चालू ठेवले चालू ठेवलं हे पण हे पेंटिंग वगैरे सगळं मस्त केलंय गावामध्ये त्या गावात पण आपल्या व्यसन मुक्त आहे पूर्ण हम्म. गावामध्ये 100% फटाके बंदी बरं डीजेला पण आपण गावाची ग्रामपंचायतीच्या वरती आपण सेन्सर बसवले 15 DBच्या वरती जर इथं दुधाचं सगळं संकलन होतं गावातलं 200 ते 300 लिटर दिवसाचा आपण संकलन. 200-300 लिटर उत्पादन आहे गावात छानच ठीक आहे इकडं कुठे पाईप ओपनच असतात का खाली पाईप ह्या ओपनच असतात का सोडून हा, खाली- हे खाली पण सोडून दिसतं गटर. आता हे तुम्ही बघताय का नाही हे ऍक्च्युली गटर आहे हो बंद दिसतात पूर्णपणे close होतं. जागोजागी कुठं तरी लोक असे चेंबर ठेवलेले असतात जेणेकरून कुठे चुकून ब्लॉक वगैरे झाले तर आपल्याला जे ब्लॉकेज काढतात करतं म्हणजे गटर सुद्धा ओपन ठेवलेलं नाही 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 तुम्ही नाही, वर अजिबात नाही गटर सगळं क्लोज असे फक्त चेंबर ठेवलेले Chamber ठेवले. हे होणार काय समजा ब्लॉकेज झालं तर ते काढता यावं काढता येणार.
फिरताना पण छान वाटते गावात. हां कंडिशनिंगच्या वेळेस आपल्याला रॉकेल मिळालं. रॉकेलच्या वेळेस ते एका ड्रम मध्ये यायचं. ड्रम आहे त्याचाही यूज कशा प्रकारे केला जाऊ ड्रम शकतो असं पडल्या पडल्या सोडू नये म्हणून म्हणजे असं केलेलं आहे बनवून. पुन्हा बाकरे बसण्यासाठी. म्हणजे आता पण देत काय आणि आत्ता पण तेवढं आम्ही अजून इन्स्टॉल करायचं. ही बाकडीत बसण्यासाठी उलटी करून ठेवलेली आहेत. हां असं ते काय यूज करायला बसून घेतो. ते गावात ठेवून देतात ठिकठिकाणी. आता ठिकठिकाणी लावणार आम्ही आता गावाला. सध्या इथं जिथं इथं ठेवलंय. सार्वजनिक बसायचं ना तिथं होतं. लहान मुलांना पण याचं खालचं कसं काय आउटलेट आहे ते पाणी ड्रम इथं आपण हे ठेवणार. केलं. हां त्यात काय ठेवणार का? पाण्याची install केलं. नाही नाही इथनं आता ते होल आहे ना तिथनं आपण ते पाणी बाहेर काढणार आणि इथनं आणि water खाली in चालू. गटरमध्ये सोडणार ते. हा गटरमध्ये. छोट्या मुलांचं बघितलं. छान Engineering करून एकदम आकर्षक. यातमध्ये काय आहे? आता इथं लायब्ररी करतोय आपण. बरं जे आता अंडर याच्यातच चालू आहे. तिथं असं हे करून लायब्ररी टाईप करणार आहे. कोणा म्हणजे तिथं आप- रोजगार सहाय्यक आपले. म्हणजे प्रत्येक ऑफिस रोजगार सहाय्यक असेल किंवा ग्रामसखी जे असतात त्यांचं असेल आरोग्य सेविका त्यांचं ऑफिस असेल असं आपण इथं ऑफिस बनवलं आहे. लायब्ररीमध्ये पुस्तक वगैरे इथे आता तुम्ही हे करणार सगळे आता चालूच आहे काम. आता काय झालं तिकडचं जे काही युजफुल मटेरियल असेल ते इथं आणून आपण सेट करतोय आधी. सेट असं चालू आहे. आता ही बघा ती सिस्टीम आहे ह्याची म्हणजे सोलारची. सोलारची. एक AC to DC कन्व्हर्टर आहे. आणि तो मधल्या ते कुठली कंपनीचा आपण हे केलेला स्टेबिलायझर आहे. मग ते स्टेबिलायझर काय करतो की एकसारखं जास्त जनरेशन न व्हावं किंवा कमी पण जनरेशन व्हावं म्हणून तो स्टेबिलायझर केलेला आहे. आणि काय तो AC to DC कन्व्हर्टर आहे. हे करून एरियावर आलेली सोलारची जी इलेक्ट्रिक पॉवर आहे ती ऍक्च्युली युजेबल त्याच्यात जनरेट करणार ई फॉर्म मध्ये आणि मग ती आपण हाय अशी MSCB ला रिटर्न करणार. श्रेयस आवडलं का गाव? छान आहे का? हं? मस्त. संध्याकाळी हे असतंय का भजन वगैरे? आरती आरती हां कार्यक्रम आपल्याकडे म्हणजे जत्रा वगैरे काय नसतं पण दसराच एक आहे. दसरा आणि पारायण बरं हे दोनच सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. गणपती असतो. त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त उत्साहात आपण साजरा करतो तो महिला दिवस. हां महिला दिना दिवशी तो पूर्ण असा मंडप टाकतो. आणि त्या दिवशी महिलांना पूर्णपणे शिकवतो. त्यांना जेवण वगैरे सगळंच इथं बनवतो. त्यांना दिवसभर त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा खेळ घेणं असेल तर म्हणजे त्या दिवशी त्यांना पूर्ण शिकवतो. अजिबात काय करू असं. आणि गणपतीचं कसं एकच गणपती. एक गाव एक गणपती असतो. आणि जे घरोघरी जे पण गणपती बसवतो नाही ते पूर्णपणे शाडू माती. आणि इथं आपण कृत्रिम तळं तयार करतो शाडू माती. ते शाडू मातीचे जे आपण गणपती आहे ते त्या ह्याच्यामध्ये इथल्या ह्याच्यामध्ये विसर्जन करतो. आणि त्याच्यात पण जी माती तयार होती ती माती पुन्हा काढून तिथल्या झाडांना आपण टाकतो असं. आता गेल्या वर्षी पण महिलांच्या म्हणजे ज्या कोण महिला असतात ना जितक्या प्रत्येक महिलेचं म्हणजे आता आपण बघतो की घरातल्या ज्या पुरुषांच्या नावावरती 7/12 नाव असतं. पण या आपण जे करंट आता जो महिला दिन झाला त्या महिला दिना दिवशी आपण महिलेचं पण नाव तेव्हा जो काही 7/12 असेल त्याच्यावर. तिथे तो 7/12 असं आपण तिथे केलेले. छान. गावात बऱ्याच दिवसापासून यायचं ठरवलं होतं आमच्या. दिवसाचा आला असता ठेवायला असं हां. अजून तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन. चांगलं भेटलं. कारण काय सरपंच साहेब ऑफिसमध्ये असतात ग्रामसेवक साहेब पण असतात. त्यांनी तुम्हाला अजून पण माहिती दिली असते चांगल्या प्रकारे. सगळ्यात हे चांगलं वाटलं. हे सगळेजण व्यायाम करू शकतात येऊन सकाळी. सकाळचं लोकांना जे आपले गावातील वृद्ध लोक असतात त्यांना येऊन इथं वाऱ्याला बसून म्हणजे गप्पा गोष्टी आपण करतो. हां. गप्पा गोष्टी करत करत एक व्यायाम पण त्यांचा व्हावा. हो. ते आपले हे केलं. ठीक आहे. चांगलं वाटलं बरं का गावाला भेट देऊन. या की घरी आहे की सर. हेमंत माने यांच्या घरातून ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस अशी ही बाकडी आम्हाला दिसली. तर सुरुवातीला आपण या रॉकेलच्या बॅलरचा उपयोग वॉश बेसिंग तयार करण्यासाठी यांनी केला होता हे पाहिलं. पण दुसरा उपयोग यांनी ही बाकडी तयार करण्यासाठी केलेला आहे. म्हणजे बघा टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार कशी केली जाऊ शकते हे एक उत्तम उदाहरण इथं पाहावयास मिळतं की रॉकेलच्या बॅलरचा उपयोग यांनी सिटिंग चेअर
तयार करण्यासाठी केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अनेक प्रेरणादायी गोष्टी पाहिल्या आणि त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. ठरवलं तर प्रत्येक गाव प्रगती करू शकतं. गरज असते ती लोकांच्या एकजुटीची, परस्परातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आणि गावाच्या विकासासाठी मनापासून काम करण्याची. जेव्हा गावातील लोक मीपेक्षा आपण हा विचार करतात, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि मग प्रत्येक गाव माण्याची वाडीसारखं आदर्श गाव बनू शकतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर प्रवासात. धन्यवाद.